महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 39 लाखांची रोकड जप्त। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची झाल्यानंतर सहाय्यक सांगता निवडणूक खर्च निरीक्षक व पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पैठण गेट येथील एका मोबाईलच्या दुकानात 39 लाख रुपयांची रोकड जप्त केली। या प्रकरणी रमेश खंडूजी बुधवन, शैलेश राठोड, असलम खान, इस्माईल शेख, रिजफान शेख, आशिफ या चौघांना अटक झाली। डिलक्स मार्केट कॉम्प्लेक्सच्या 3ऱ्या मजल्यावरील एसएस ॲक्सेसरीज या मोबाईलच्या दुकानात आरोपी काळ्या रंगाच्या बॅगमधून 39 लाख रुपये घेऊन आले होते। याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे आणि उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांचे पथक हे निवडणूक खर्च निरीक्षकांसह घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी 4 आरोपी ही रोकड आणि नोटा मोजण्याच्या मिशनसह आढळून आले। पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे पोलिसांच्यात संशय आणखी बळाला। त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी देव राजाळे, छत्रपती संभाजीनगर। कॅश सापडलेला आहे। लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आम्ही आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार DCP झोन 1 नितीन बगाटे आम्ही आज SS ॲसेसरीज पैठण गेट येथे अराऊंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। किती आरोपी सापडले? साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत। अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत। आणि इथे मोठ्या प्रमाणात कॅश सापडलेला आहे, तर काय कारण काय त्याचाच तपास आम्ही करत आहोत। इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत। आणि इन्फॉर्मेशन काय गुप्तनीय आम्हाला एक 10 दिवसापूर्वीच अशी इन्फॉर्मेशन लागलेली होती, त्या अनुषंगाने आम्ही पाळत ठेवून होतो आणि आज आम्ही यशस्वीरित्या ही रेड पूर्ण केलेली आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।